रायगड शिवराज्याभिषेक सोहळा 2025. सुरुवातीला पेट्रोल टाकून गाड्या फुल केल्या आणि पुढचा प्रवास चालू केला. अशा तऱ्हेने आम्ही 6 जूनला रायगडला शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आम्ही किती अंतरावर आहे? किती अंतर राहिले? मला 60 किलोमीटर. 60 किलोमीटर आहे. चालते, चला मग आता आम्ही नाश्ता करतो. वाटेत टाइमपास व एन्जॉय करताना आमचा नजारा तुम्ही बघू शकताय कसं आम्ही एन्जॉय केलं ते. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय जिजाऊ. रायगडच्या पायथ्यापर्यंत एसटीचा मोफत प्रवास करून आलो आम्ही. आल्यावरती मोफत अन्नदान होते. आम्ही प्रसाद घेतला आणि रायगड चढण्यास सुरुवात केली. तेथे सर्व खाणेपिणे मोफत होते. रायगड चढण्यासाठी सर्वांना उत्सुकता लागली होती. चला चला चला. हो चला चला. चला आता सध्याला बघताय सगळं धोकंच आहे. आणि खालतून बघू शकताय मी कुठून आलो ते. आम्ही आता 9 किलोमीटर झाले चालत. धोक्यामुळे काही दिसत नाही बरं का. ढगात आहे डायरेक्ट म्हणजे स्वर्गात हे बोला रे. आपण हा रायगडवर आलोय. महादेवाच्या मंदिरापाशी आम्ही दर्शन ये नाही. दर्शन घेतले आणि फिरून गाड्यावरती डान्स केला. आम्ही छत्रपतीचे दर्शन करून ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होणार होता त्या ठिकाणी आम्ही निघालो. ब्लॉक असा झाला पाहिजे. कुठला गर्दी पुढचा ब्लॉक असा झाला पाहिजे. क्लिअर करू रे मी. तेथील नजारा बघून झाल्यानंतर आम्ही झोपायचे नियोजन केले. टेंट हातून टेंट शिपायचं नियोजन केले आणि सकाळी रायगड उतरायचे असे आमचे संपूर्ण नियोजन होते. मोन्याला काय दिलं असेल चादर हो काय कुठं आणली ती नाही फोटो काढ. नीट म्हणू काय नीट माझं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आरोग्याचे जेवण केल्याने बोल गेला का. जेवलंच नाही. अशा तर ना मी डेट भेटतो बरं का.
आता गरम वाढल्यामुळे ना आम्ही फक्त मच्छरचं हे केलंय वार आता एसी थंड हवा येते अशी तर आम्ही असं झोपलोय. एक माणूस बाहेर काढणार वातावरण घाण केलं होतं बरं का.